वाटला म्हणून आम्ही गेलो. त्याच्यामध्ये त्याच्या आधी अनेक पक्षांच्या बरोबर आम्ही प्रयत्न केला किंवा त्यांनी शेतकऱ्यांची भूमिका घ्यावी शेतकऱ्यासाठी म्हणून, पण कोणी राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या भूमिका घ्यायला तयार नाही असं चित्र आहे. आज आम्हाला आमच्या भूमिका पुढे वटवायलाच पाहिजेत. शेतकरी तर आत्महत्याच्या कड्यावर आहे आणि याची कारणं जी आहेत ती स्पष्ट आहेत की कर्जामुळे होत आहे. आणि कर्ज का होत आहे तर शेतीमालाला भाव दिला जात नाही त्यामुळे होत आहे. भाव न देण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यात एक निर्यात बंदी सर्वात मोठा भाग आहे. हे काही झालं तरी काही कारणं सांगतायत, पण मग केवळ कांदाच नाही तर आज तर कांद्यासह ऊसासह साखरेसह आणि सगळ्याच गहू तांदूळ याच्या सगळ्या सकट निर्यात बंदी झालेली आहे. आता या निर्यात बंदीचे जे दुष्परिणाम आहेत ते आम्हाला भोगावे लागतात. दुधासारखा विषय आहे. लोक 40 रुपये सांगतात, कोण 45 म्हणतो, कोण 30 देतोय, कोण 20 मागतोय, काही चाललेलं आहे. ज्याचं त्याचं प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. आज आम्ही जी मागणी केलेली दुधाच्या संदर्भातली ती तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल की आम्ही 1 लिटर गाईच्या दुधाला डिझेलचा भाव आणि 1 लिटर म्हशीच्या दुधाला पेट्रोलचा भाव असा भाव मागितलेला आहे. आणि याचं कारण थोडक्यात असं आहे की मी 75 साली गाई घेतल्या आणि डेअरी काढली, दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळेला गाईच्या दुधाचा भाव 1.5 रुपया होता आणि डिझेलचा भाव 45 नये पैसे होता. 1 लिटर दूध विकल्यानंतर 3 लिटर डिझेल खरेदी करता येत होतं. पेट्रोलचंही तसंच होतं. म्हशीचं दूध 1 लिटर विकलं की 4 लिटर पेट्रोल मिळत होतं. पेट्रोलचे भाव 70 पैसे होते. आज अशी परिस्थिती आहे की आज 3 लिटर दूध विकल्यावर 1 लिटर डिझेल यायला लागलेलं आहे. म्हणजे जी उत्तम शेती होती ती आता कनिष्ठ झाली. ती सरकारच्या धोरणामुळे झालेली आहे, लक्षात ठेवा. तेव्हा शेतीमालाच्या भावाचे जे काही किमती वाढत आहेत आणि औद्योगिक मालाच्या वाढत आहेत, डिझेल पेट्रोल हे एक आहे, परंतु औषधं आहेत, त्याच्यामध्ये वह्या पुस्तकं आहेत, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे, या सगळ्या गोष्टींचा जर बघितला तपशील तर शेतीमालाचे भाव हे अगदी कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. आणि त्याच्यासाठी सरकारने निर्यात बंदीचा हातात काढलेला आहे. तर निर्यात बंदी उठत नाही तोपर्यंत 9 ऑगस्टला आम्ही एक भूमिका घेतलेली की संबंध महाराष्ट्रातले ट्रॅक्टर आणि शेतकरी आणि गाई गुरासह पुण्याच्या महसूल आयुक्तासमोर धरणे आंदोलन आम्ही करायचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्या प्रसिद्धीसाठी आपला सर्व प्रसार माध्यमातून आज आम्हाला ही गोष्ट सांगायची आहे. त्याच्यासाठी आजचे पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे. याच्यामध्ये सैनिकांचे बरेचसे प्रश्न आहेत, याच्यामध्ये शेतकऱ्यांचे आहेत, विद्यार्थ्यांचे आहेत. आज सरकारचे मोफत योजना सुळसुळाट सुटलेला आहे. मी जेव्हा परवा निर्मला सीतारामननी प्री बजेट मीटिंग घेतली आणि त्या प्री बजेट मीटिंगचं एकमेव मी तसा शेतकरी नेता होतो की ज्या बैठकीचं मला निमंत्रण होतं. सिफा नावाची राष्ट्रीय संघटना आहे, तिचा मी आता अध्यक्ष आहे आणि त्या नात्याने मी त्या बैठकीत होतो. त्यांना मी स्पष्ट सांगितलं अर्थमंत्र्यांना की तुम्ही जे आम्हाला 6,000 रुपये देताय हे आम्हाला नको. उलट तुम्ही सर्व शेतीमालावरची जर निर्यात बंदी उठवली तर आम्हीच तुम्हाला इन्कम टॅक्स 12,000 रुपये देऊ. म्हणजे ही अवस्था आहे आजची. आणि ह्या परिस्थितीमध्ये आम्ही एक भूमिका म्हणून मांडलेली आहे. त्यांना ते सांगितलं आणि त्यांना ते पटलं पण की बुवा अशा पद्धतीनं जो आज आम्ही जीएसटीचा संदर्भ घेतला आहे की प्रत्येक गोष्टीवर जास्तीत जास्त जीएसटी आम्हाला लावलेला आहे त्यांनी. आणि हा जीएसटी जो आहे हा जर एक शेतकरी 3-4 एकर जमीनवाला, मोठा शेतकऱ्याचा सोडा, पण 3-4 एकर जमिनीचा शेतकरी ट्रॅक्टरच्या बाबतीत असतील, बियाण्याच्या बाबतीत असेल, खतांच्या बाबतीमध्ये असेल, खतांच्या किमती तर गगनाला भिडलं, त्याच्यावरती सगळ्यावर टॅक्सेस आहेत, बियाण्यांच्यावरती टॅक्सेस आहेत. आणि या जीएसटी मधनं लाख रुपये तरी सरकारला आम्ही देतोय. आता आमच्याकडनं घेताना लाख रुपये घेणार आणि घेताना तुम्ही 6,000 देणार, किंवा आता लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500 रुपये द्यायला लागले महिन्याला. हे जे आता भाऊ रुसतील म्हणून पुन्हा भावांच्यासाठी काही स्टायपेंड काढलाय
या असल्या भीकवादी योजना आहेत, या भीकवादी योजना नको आहेत. कष्ट करणाऱ्या माणसाला, उत्पादन करणाऱ्या माणसाला उत्पादन केलेल्या मालाला भाव दिला पाहिजे, ही आमची साधी रास्त मागणी आहे, लक्षात ठेवा. पण हा भाव दिला पाहिजे म्हणजे काही सरकारने आमच्यावर मोठं कुठून तरी कर्ज काढून आम्हाला पैसे दिले पाहिजे, ही आमची भूमिका नाही आहे. जगाच्या बाजारामध्ये जर आम्हाला भाव मिळत असेल तर तिथं जायला का बंदी? मुख्य मुद्दा हा. आणि याच्यासाठी म्हणून आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. माझ्या सोबत आता इथं नारायण अंकुशे आमचे सहकारी आहेत, मित्र आहेत, आणि ते भारतीय जवान किसान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तेही शेतकऱ्यांच्या बरोबरच सैनिकांच्या वतीने काही 2 शब्द बोलतील ते त्यांनी बोला. तुम्हाला मार्गदर्शन ते करायचं. सर्वांना नमस्कार. 76 वर्षानंतर पहिल्या वेळेस देशाचे 2 पुत्र शेतकरी आणि सैनिक एकत्र आलेले. एकत्र येण्यामागचा एकच आहे की सैनिक आणि शेतकरी आणि सर्वसामान्य ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये 99.99% आपण येतं, तरी सुद्धा आपले प्रश्न कधी सुटत नाहीत. त्याच्यामुळं पहिल्या वेळेस शेतकरी आणि सैनिक एकत्र येतं. आमची रास्त मागणी आहे, जनतेच्या कष्टाचा पैसा लुटणाऱ्या, पेन्शन रुपी लुटणाऱ्या आमदारांची पेन्शन, पहिली आमदार खासदारची बंद झाली पाहिजे. त्याच्यानंतर शिक्षण आणि स्वास्थ्य, शिक्षण आणि आरोग्य हे मूलभूत गरजा आहेत, प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत. आज शिक्षण आपल्या प्रत्येकाला घेणं हे शक्य नाहीये. लाख 2-2, 4-4, 5-5, 1-1 कोटी रुपये शिक्षणासाठी आपल्याला खर्च करावा लागतो. मग शेतकऱ्यांनी सर्वसामान्य का जमिनी विकायच्या का किडण्या विकायच्या? तर पूर्ण शिक्षण जे सरकारी कॉलेजमध्ये ते 100% पूर्ण माफ झालंच पाहिजे, ते फ्रीमध्ये झालं पाहिजे. आणि जेवढे प्रायव्हेटमध्ये ज्यांचे मुलं शिक्षण घेतात तर त्यांना कमीत कमी 80% त्याचं फीस ती सरकारनं भरावी, ती फीस. तर त्यात कन्सेशन देण्यात यावी, ही आमची सेकंड मागणी आहे. तिसरी, आम्हाला आमच्या मेहनतीचा, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याच्यामुळं सैनिकांच्या वतीने शेतकरी आमचे वडील येतं, आम्हाला भीक नकोय, आम्हाला आमच्या मेहनतीचा घामाचा पैसा आम्हाला हवाय. तर आम्हाला शेतकऱ्याला हमी भाव पाहिजेच पाहिजे. तर तिसरी मागणी आहे आमची. आणि सर्वात महत्वाची मागणी म्हणलं की आज सर्वसामान्याला कोर्टामध्ये 2 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष फेऱ्या माराव्या लागतात. आणि काहीला निबंध लिहून सोडलं जातं, फक्त निबंध लिहून सोडलं जातं. तर मग हा न्याय फक्त श्रीमंतासाठीच आहे का? तर सर्वसामान्याला स्वतः तुरंत न्याय देण्याची गरज आहे, आणि ही जबाबदारी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आहे. त्याच्यामुळे ह्या 4 मागण्या जर सरकारने मान्य नाही केल्या तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू, आणि ह्या वेळेस दाखवून देऊ की जय जवान जय किसान हे त्यांची ताकद काय आहे. आम्ही मागच्या 2 दिवसामध्ये पुण्यामध्ये ट्रॅक्टर आंदोलन केलं, आणि त्या ट्रॅक्टर आंदोलनामध्ये आम्ही विभागीय आयुक्ताला निवेदन दिलेलं आहे, तर तुम्ही आमच्या मागण्या लवकरात लवकर सोडा, अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करू. बस एवढंच मला सांगायचं. प्रस्ताव आहे. आता उद्याचा याच्यामध्ये काय भूमिका घेतात राज्यकर्ते 9 ऑगस्टला, याच्यानंतर पुढचा आमचं ऊस अडवण्याच्या ऐवजी साखर अडवणे, आणि केवळ साखर नाही, हे जर का अशाच पद्धतीने आडमोठी भूमिका घ्यायला लागली तर आम्ही महाराष्ट्रातून शहराकडे जाणारा दूध पुरवठा, भाजीपाला पुरवठा, साखर पुरवठा सगळं बंद करणार आहे, लक्षात घ्या. आणि ही व्याप्ती आम्ही वाढवण्याच्या दृष्टीने हे आंदोलन आता एक असं आहे की लोकांच्या मध्ये जागृती करतच आपल्याला काम करावं लागतं. आणि जनमताचा रेटा आज आम्हाला नक्की वाटतंय की महाराष्ट्रातले शेतकरी आता एका टप्प्यावर आलेले आहेत. आम्ही 2017 साली सुद्धा या अशा पद्धतीचं बंद केलेला होता, पूर्ण महाराष्ट्र बंद झाला आणि कडकडीत बंद झाला. संबंध माल आमचा जाणारा जो पुण्या मुंबईला शहराकडे होता तो पूर्ण थांबला. तशाच पद्धतीचं भूमिका आता आम्हाला पुन्हा घ्यावी लागते. आणि जर 9 ऑगस्टला नीट प्रतिसाद या लोकांनी दिला नाही तर मग आम्हाला त्याच पद्धतीनं भूमिका घ्यावी लागेल. शहराकडे जाणारा सर्व शेतीमाल अडवण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.